हॅलो एव्हरीवन, जय भीम, नमो बुद्धाय. काही दिवसावरच आपला राष्ट्रीय सण येतोय म्हणजेच प्रजासत्ताक दिन येतोय. त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी रिपब्लिक डे. याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशामध्ये संविधान लागू करण्यात आले आणि आपल्या भारत देशाने राजेशाही संपवून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या मूलभूत अधिकारावर आधारित लोकशाही स्वीकारली. आणि हेच मूलभूत अधिकार या दिवसाचं महत्त्व अधिकाधिक अधोरेखित करतं. आणि प्रजासत्ताक म्हणजेच यामध्ये कोणा एकाची राजेशाही नसून लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. आणि हे असं लोकशाही राज्य या दिवशीच म्हणजे 26 जानेवारीपासून लागू करण्यात आलं. परंतु आजच्या ह्या काळात एक खंत अजूनही वाटते, की बरेच माझ्या अशा मित्रमैत्रिणी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला असे बरेच मंडळी आहेत, की ज्यांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामधला फरक अजूनही कळलेला नाहीये. याबद्दल त्यांना दोष देणं हे देखील चुकीचं आहे. कारण जे संविधान आपल्याला मूलभूत अधिकार देतं, जगण्याचा अधिकार देतो, तेच संविधान त्याची जनजागृती ही प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या शाळांमध्ये मग ती मराठी माध्यमाची असो किंवा इतर माध्यमाची असो किंवा कॉन्व्हेंट असू दे, आपल्या देशातील प्रत्येक शाळेमध्ये संविधानाचा अभ्यासक्रम प्रत्येक शाळेमधून राबवला गेला पाहिजे. त्यामुळे शाळेमधूनच म्हणजे अगदी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयामध्ये अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या जर संविधानाचा अभ्यासक्रम लागू केला, तर लहानपणापासूनच या मुलांमध्ये संविधानाबद्दल आवड निर्माण होईल. त्यांना प्रश्न निर्माण होतील, की संविधानाने आपल्याला काय दिलं आहे? कोणते अधिकार दिले आहेत? काय कायदे आहेत? त्यामुळे जर प्रत्येक शाळेने संविधानाबद्दलचा जर अभ्यासक्रम लागू केला, तर आपसुकच त्यांचे पालकही या संविधानाबद्दल त्यांच्यामध्येही आवड निर्माण होईल. संविधान नेमकं काय आहे त्याबद्दल त्यांनाही माहिती मिळणार आहे. ज्या प्रकारे पालकांना आपल्या मुलांच्या सर्व विषयांबद्दल माहिती असते, त्याचप्रमाणे संविधानाबद्दलही त्यांना माहिती मिळेल आणि त्यामुळे आपसुकच प्रत्येक घराघरामध्ये संविधानाबद्दल जनजागृती निर्माण होईल. आणि या जनजागृतीबद्दल आपणही कटिबद्ध राहूया, प्रयत्नशील राहूया. आणि शाळेप्रमाणेच जर महाविद्यालयातही संविधानाबद्दल जनजागृती निर्माण केली, जे कायदे आहेत त्याच्याबद्दल जर त्यांना ज्ञान मिळालं, जी जर माहिती मिळाली, तर पुढे जाऊन त्यांच्यामध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती होते, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासही मदत होईल. कारण त्यांना ऑलरेडी संविधानाने जे काही कायदे दिले आहेत, आपण कोणता गुन्हा केला तर आपल्याला काय त्या गुन्ह्याबद्दल आपल्याला काय कारवाई होऊ शकते, कोणते कायदे आपल्याला लागू होऊ शकतात याबद्दल त्यांना अगोदरच त्याबद्दल त्यांना माहिती मिळणार आहे. त्यामुळे थोडासा विचार तेही करतील एखादा गुन्हा करण्याआधी. त्यामुळे महाविद्यालयात सुद्धा जर हे संविधान त्याच्यामध्ये जे कायदे दिले आहेत त्याबद्दल जर माहिती मिळाली, तर ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासही मदत होईल. त्यामुळे हे जगातील असं सर्वोत्तम असं संविधान आहे, जे सर्वांचं हित साधणार आहे आणि आपल्या भारताच्या अशा विशाल संस्कृती आणि विविधतेत एकता साधण्याचा जो संदेश देतो. आणि म्हणूनच जगातील सर्वोत्तम असं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हे आपलं संविधान याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आलं आणि म्हणूनच या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखतात. त्यामुळे ह्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपणही आपल्याला जसं शक्य होईल तसं आपल्या आजूबाजूच्या मंडळींना, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण संविधानाबद्दल त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करूया. कारण प्रजासत्ताक दिन हा भारताच्या लोकशाहीच्या पायाचा आणि राष्ट्राच्या आत्मविश्वासाचा दिवस आहे. अँड रिमेंबर, वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. पुन्हा एकदा आपणा सर्वांना येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.